आणि एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आज आपण चर्चा करणार आहे, बोलणार आहोत. मित्रांनो, रोज सकाळी आमच्या शहरामध्ये, कदाचित ग्रामीण भागामध्ये कधीतरी या हिवाळ्याच्या दिवसात, थंडीत काळजात धस्स करणारा असा एक आवाज गुंजत असतो आणि तो असतो रुग्णवाहिकेच्या सायरनचा. एवढ्या सकाळी-सकाळी इतक्या नीरव शांततेला भंग करत असतो आणि तो आपल्या कानापर्यंत पोहोचतो आणि आपल्या मनात प्रश्न येतो, काय बरं झालं असेल? आजही आमचं आपण नाशिकमध्ये आमच्या रोज सकाळी किमान 5 ते 6 एम्ब्युलन्स पूर्ण वर्कआउट होईपर्यंत जातायत. काय कारण असेल याचं? बरं ज्यांच्याकडे काही घटना घडते ना, त्यांना जर आपण विचारलं, तर तेच म्हणतात, की सकाळी-सकाळी अगदी छान होते, तो रात्री व्यवस्थित बोलले, सकाळी झोपेतून उठले आणि मॉर्निंग वॉकला जायचं म्हणून निघाले आणि धाडकन चक्कर येऊन पडले. कदाचित त्यांना हार्ट अटॅक आला असेल किंवा सगळ्यात मोठी शक्यता आहे ब्रेन हॅमरेजची. आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये विचारांचा एक कल्लोळ सुरू होतो आणि एक प्रश्न आ वासून उभा राहतो, हा ब्रेन हॅमरेज म्हणजे नक्की काय? हां, सगळ्यात जास्त पहाटे-पहाटे जर कुठला आजार होत असेल, तर तो ब्रेन हॅमरेजचा आहे. त्याच्या मागचं कारण आहे, की झोपेतनं उठण्याची जी पद्धती आहे, ती अतिशय चुकीची. आपण पूर्वी फार आपल्या शास्त्रांमध्ये सांगत आलेलं आहे. जर आपण चरक संहिता पाहिली किंवा आणखीन आयुर्वेदामधले ग्रंथ पाहिले, त्यात त्यांनी सांगितलं, की झोपेतनं ताडकन उठायचं नाहीये. तर झोपेतनं पहिले डाव्या कुशीवर व्हायचंय, त्यानंतर उठून बसायचंय. 2 मिनिटं, 3 मिनिटं मांडी घालून बसायचंय. नंतर आपले पाय जमिनीला सोडायचे. जमिनीवर सोडायचे, जमिनीला पाय टेकून बसायचंय आणि त्यानंतर आपल्याला उभं राहायचं. कारण रक्तप्रवाह जो आहे, तो मेंदूकडे पोहोचेपर्यंत आपल्याला ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग एक गोष्ट येते, की ब्रेन हॅमरेज म्हणजे नक्की काय? तर ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतला रक्तस्राव किंवा ज्यांना मायग्रेन आहे, त्या मायग्रेनच्या तीव्र वेदना ज्या आहेत, त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज होण्याची दाट शक्यता असते. काहींमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा डोक्याला झालेली दुखापत आणि त्याच्यामुळे फुटलेल्या एन्युरिझम पासून रक्त गोठण्याच्या विकारापर्यंत जो प्रवास आहे, त्याच्यामुळे सुद्धा ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. ट्यूमर, ब्रेनमध्ये ट्यूमरही तयार होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मादक पदार्थांचं सेवन. ज्याच्यामध्ये कोकेन असेल, अल्कोहोल असेल, अ, धूम्रपान असेल किंवा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी त्याच्यात ॲड असतात आणि त्यामुळे आपल्याला ब्रेन हॅमरेज होतो. रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेस अमायलॉइड अँजिओपॅथी म्हणजे ते जमा होतात, त्यावेळेस अशी कारणं आपल्याला दिसून येतात. मेंदूच्या आसपास आतमध्ये रक्तस्राव होतो आणि जर त्वरित वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर ब्रेन डेड होऊ शकतो आणि ब्रेन डेड झाला, तर सगळ्या गोष्टी संपतात. कारण आपल्या शरीराचा जे संपूर्ण संतुलन जे आहे म्हणजे मेन जर म्हटलं तर राजा जो आहे आपल्या शरीराचा तो मेंदू आहे आणि त्याला जर काही इजा झाली, तर सगळ्यात मोठा धोका आपल्याला होऊ शकतो. मग प्रश्न येतो, की ह्या मेंदूमध्ये जो रक्तस्राव होतो याची सामान्य कारण काय? रक्तस्राव रोखला तर ब्रेन हॅमरेज होणार नाही. ब्रेन हॅमरेज रोखायचं असेल तर ते सामान्य जे कारण आहेत ते आपण पाहिली पाहिजे. तर हाय ब्लड प्रेशर हे ब्रेन हॅमरेजचं सर्वात प्रमुख आणि सामान्य कारण. ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी समजून जायचं कारण त्याचा धोका मी स्वतः पत्करलेला आहे. कारण मला हाय ब्लड प्रेशर होता. त्यामुळे मला स्वतःला त्याच्या त्या संकटाला सामोरं जावं लागलं आणि त्यातनं मला पॅरालिसिस झाला. कारण हाय ब्लड प्रेशरमुळे आणि दीर्घकाळ जर आपल्याला हा उच्च रक्तदाब असेल, तर त्यामुळे आपल्या मेंदूतल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्या कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. त्यानंतर डोक्याला दुखापत. उंच जागेवरून पडलं. आजकाल मोटरसायकलवरती ज्यावेळेस प्रवास करणारी भरपूर तरुण पिढी आहे, अगदी वयस्कर सुद्धा आहेत, की ज्यांना हेल्मेट ही एक मोठी अडचण वाटते.
आणि हेल्मेट न वापरल्यामुळे डोक्याला दुखापत होते. मोटरसायकलवरून पडले, दुखापत झाली. उंच जागेवरून पडले, दुखापत झाली. ट्रॅक्टरवरून पडले, दुखापत झाली. या सगळ्या गोष्टींमुळे ब्रेन हॅमरेज होऊ शकतो आणि 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये मेंदूच्या रक्तस्रावाचं अपघात हे सगळ्यात मुख्य कारण. आणि तो एक जोश वेगळा असतो 50शी पर्यंत. अपघातात पडलं, त्यामुळे लागलं आणि डोक्याला मार लागला, तर डोक्यातल्या रक्तवाहिन्या फुटू शकतात. हे दुसरं कारण. तिसरं आहे, की मेंदूतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती ज्या आहेत, म्हणजे साइडची कातडी असते रक्तवाहिन्यांच्या साइडची, हिला जर फुगा आला आणि तो जर अचानक फुटला, तर त्याच्यामुळे सुद्धा गंभीर रक्तस्राव होऊ शकतो. आणि दुर्दैव असं आहे, की जर तो मेंदूतली जर फुगा जर फुटला, तर ते जे रक्त स्प्रेड होतं, तर ते वरून आणि खालून होतं आणि मेंदू जो आहे, तर त्याच्या वरचं रक्त डॉक्टर लोकं काढू शकतात. खालचं रक्त काढणं सगळ्यात अवघड आहे, कारण ते निघतच नाही. ते तसंच राहतं आणि त्याला मग कुठलाही इलाज नाही. त्यामुळे ह्या ज्या भिंती आहेत रक्तवाहिन्यांच्या, त्यांच्यावर जर झालेला फुगा जर फुटला, तर त्याच्यामुळे गंभीर रक्तस्राव होतो. चौथं कारण आहे रक्तवाहिन्यांचे आजार. जन्मतः मेंदूतील ज्या नसा आहेत किंवा शिरा आहेत, यांच्यामध्ये जर कमकुवतपणा असेल, तर त्या कमकुवतपणामुळे सुद्धा रक्तवाहिन्या फुटू शकतात. त्यानंतर रक्तवाहिन्यांचे 5वं कारण तर रक्तवाहिन्यांमधल्या ज्या भिंती आहेत, त्याच्यामधला जो अनियमितता आहे, कमी जास्त कधी जाड होणं, बारीक होणे किंवा काही ठिकाणी पातळ असणे, जी अ, ही लक्षणं जी ती वृद्धत्व जे वृद्ध लोकं जे आहेत, 60-70च्या पुढची जी लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ही भिंतींमधला जो अनियमितता ही साधते आणि अचानकपणे मग ते आपण बघतो, की ते ना स्मरणशक्ती हळू कमी होते, मध्येच चक्कर येतात. मग ते पडतात, चक्कर येऊन पडले घरातल्या घरात, मग त्यांना बऱ्यापैकी लागतंय, मार लागतोय आणि हळू त्यांचा तो ब्रेन डेड होण्याकडे जातो. म्हणून हे जे आहे अमायलोइड अँजिओथेरपी, अँजिओपॅथी ही जी गोष्ट आहे, ही वृद्ध लोकांमध्ये जास्त आढळून येते. 6वी गोष्ट आहे रक्त पातळ करणारी औषधं. या औषधांच्या अतिसेवनामुळे सुद्धा रक्तस्रावाचा धोका वाढतो. पण रक्त पातळ होतंय आणि ज्यावेळेस मेंदूला मार लागला, रक्तवाहिनी फुटली, तर रक्त पातळची गोळी चालू असल्यामुळे अतिशय प्रचंड प्रमाणात रक्ताचा प्रवाह तिथं होतो. कारण रक्त गोठण्याची जी क्रिया आहे ती तिथे थांबलेली असते. त्यामुळे कमी झालेली असते आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह तो त्याचा जो आहे तो अतिशय याच्याने वेगाने असल्यामुळे ते रक्त जास्तीत जास्त पांढरं जातं. 7वं कारण आहे मेंदूतल्या गाठी. मेंदूतल्या ट्यूमरमुळे आजूबाजूच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या मेंदूच्या, त्याच्यावरती दबाव येतो आणि दाब पडल्यामुळे तिथे रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा ब्रेन हॅमरेज होतो. 8वं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की अतिमद्यपान, अतिशय प्रमाणात दारूचं व्यसन, धूम्रपान यामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात. ही जी सगळी आहे, ही झाली ब्रेन हॅमरेजची कारणे. मग ब्रेन हॅमरेज ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय आहेत? ते समजून घेतलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले ब्रेन हॅमरेजची जी लक्षणं आहे, ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. रक्तस्रावाच्या ठिकाणावर किंवा स्थानावर आणि त्याच्या तीव्रतेवरती ब्रेन हॅमरेज कसं आहे, ते कळून येतं. आणि यामध्ये वारंवार दिसून येणारं लक्षण म्हणजे अचानक आणि तीव्र डोकेदुखी. अचानक एकदम डोकं दुखायला लागतं. इतकं प्रचंड डोकं दुखतं, की असं वाटतं की फुटून जातं काय? इतकी तीव्र डोकेदुखी होते, ज्याचं वर्णन थंडरक्लॅप डोकेदुखी म्हणून केलं जातं. आणि त्या वेदना इतक्या असह्य होतात, की त्या कळून येत नाही आणि मग आम्ही साधारणपणे फक्त घरातले काही औषध असतील, डॉक्टरचं साधं हे घेतोय किंवा मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणतो आणि ते त्या मिनिटापुरती ती डोकेदुखी थांबतो. पण जर तीव्र डोकेदुखी जर सुरू असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिले हे समजून घेतलं पाहिजे, की ब्रेन हॅमरेजची तर लक्षणं नाही. म्हणून डोकेदुखीकडे दुर्लक्ष करायचं नाही. बरं ही जी वेदना आहे ना, ही 1 मिनिटं ते 5 मिनिटांपर्यंत टिकून
टिकू शकते आणि खूप गंभीर स्थिती ती दर्शवू शकते. इतकी त्या 5 मिनिटामध्ये इतका प्रचंड त्या डोक्यांमध्ये असं घण घातल्यासारखा डोक्यामध्ये वाटतं आणि ही भयानक अशी ती परिस्थिती त्यावेळेस तयार होते. त्यावेळेस आम्ही समजून जायला पाहिजे, की ही ब्रेन हॅमरेजची पहिली स्टेप आहे. अशक्तपणा असेल, तरी ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. सुन्नपणा, म्हणजे काही असं हेच नाही, शांत बसलेलं आहे, काहीच नाही, त्याला हालचाल नाही, काही नाही, काही नाही. शून्यात बघतोय, असं एकदम सुन्नपणा ज्याच्यामध्ये आहे किंवा आपल्या शरीराला मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं, त्याच्यामुळे सुद्धा ही जी लक्षणं ही ब्रेन हॅमरेजची आहे. ते आपण काळजी घेतली पाहिजे. आता मुंग्या त्याच्यामुळे नेहमी येणाऱ्या मुंग्या ब्रेन हॅमरेजच्याच असतील असं नाहीये. कदाचित आमच्या मणक्यांमध्ये गॅप असला, त्याच्यामुळे सुद्धा आमच्या हातात-पायाला मुंग्या येऊ शकतात. पण हाता-पायाला मुंग्या आल्या तर दुर्लक्ष करायचं. आता एखाद्या जागेवर खूप वेळ बसलो, तर मुंग्या येऊ शकतात. म्हणजे ब्रेन हॅमरेज होणार नाही. त्यामुळे लगेच घाबरून डॉक्टरकडे जायचं नाहीये. पण काही न करता अचानक जर आम्हाला मुंग्या जर आल्या, तर त्या मुंग्यांकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. विशेषतः एका बाजूला जास्त मुंग्या येतात. डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला येतात. ब्रेनमध्ये जर उजव्या बाजूला जर गाठ असेल, तर तुम्हाला डाव्या बाजूला आपल्याला पॅरालिसिस होतो आणि डाव्या बाजूला गाठ असेल, तर उजव्या बाजूला पॅरालिसिस होतो. त्यामुळे हे जे आहे की शरीराच्या एका बाजूला या सगळ्या मुंग्या येतात आणि हळू त्या हे होतं त्याला आपण पक्षघात किंवा अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस किंवा लकवा असे अनेक नाव आहेत त्याला. ते आपण तिथं त्याला आपण ते म्हणतो. त्यामुळे हातापायाला मुंग्या येणं, अशक्तपणा, सुन्नपणा या गोष्टी सुद्धा ब्रेन हॅमरेजसाठी घातक आहेत. ते जर लक्षणं दिसले, तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. त्यानंतर मळमळ आणि उलट्या जर वारंवार होत असतील. आता एक सगळ्यात पहिले प्रेग्नन्सीमध्ये ही गोष्ट होत असते. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये होणारी मळमळ किंवा उलटी ही ब्रेन हॅमरेजची असू शकत नाही. त्यामुळे अचानक आम्हाला जर मळमळ व्हायला लागली, वारंवार उलट्या होत असतील, विशेषतः हे सेरेब्रल हेमेटोमाच्या बाबतीत हे घडतं, की मळमळ होते, उलट्या होतात. ज्यामुळे इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढू शकतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. चक्कर येणं, सतत चक्कर येणं, म्हणजे असं बसल्या-बसल्या चक्कर येतात. चक्कर येण्याची अनेक कारणं आहेत. परंतु चक्कर आल्यानंतर समतोल ज्यावेळेस बिघडतो, की अचानक एक हात उचलला जात नाहीये, किंवा हात हलवता येत नाहीये. पाणी प्यायला गेलं तर ते पाणी गळून येतंय किंवा आणखीन चेहऱ्यावर थोडंसं वाकडेपणा दिसतोय. पॅरालिसिसची जी लक्षणं दिसायला लागली ना, की ह्या समतोल बिघडायला लागला, की समजून घ्यायचं शरीराचा समतोल की आपल्याला ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. डोळ्यांमध्ये जी पापणी आहे, त्या पापणी लावून जे आपण झाकतोय पापणीची उघडतो ती थांबून जाते. किंवा एखादा डोळा झाकला गेला तर झाकलाच जातो. मग तो हाताने उघडावा लागतो. किंवा ते पापण्यांची हालचाल थांबून जाते. दृष्टी समस्या अचानक दिसायला एकतर कमी होतं किंवा मग 2-2, 2-2 असे दुहेरी जी आहेत 2-2, 2-2, 3-3 आपल्याला एकच गोष्ट 2 वेळा, 3 वेळा दिसते. असं दिसायला लागलं की समजायचं की आपल्याला ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता आहे. बोलणं. बोलण्यामध्ये शब्द जोडतात. जीभ अशी आपल्याला म्हणजे माझा अनुभव सांगतो, की ज्यावेळेस पॅरालिसिस माणसाला होतो ना, त्यावेळेस त्याची जीभ अशी त्याला असं वाटतं, की भाकरीसारखी जड. जाड अशी भाकरीसारखी त्याला जीभ वाटते आणि बोलताना बोलण्याचं आपल्याला त्याला वाटतं, की मी बोलतोय, पण समोरच्याला ते कळत नाही. ते समजत नाही. गिळायला सुद्धा त्रास होतो. गिळायला अडचण व्हायला लागली, आपलं बोलणं इतरांना समजत नाही असं कळायला लागलं, तर समजून घ्यायचं, की आपल्याला ब्रेन हॅमरेजची ही सुरुवात आहे. मेंदूला हादरे बसणं, काही कारण नसतं. असं बसलंय निवांत, अचानक असा झटका मेंदूला बसतो आणि माणसं हे होतं. किंवा लिहायला गेलं, तर काय लिहायचंय तेही कळत नाही. लिहिताना आपल्याला अडचण येते आणि आपल्यामधली जी काही कलाकौशल्य आहे, ते अचानक हे होऊन जातं. माणूस विसरून जातो, की त्याला ते काहीच आठवत नाही. की मी छानपैकी गाडी चालवतोय, ड्रायव्हिंग करतोय, पण ते ड्रायव्हिंगची कला विसरून जाणार. मी स्वयंपाक करतोय, स्वयंपाक करता-करता मला पोळ्या कशा हेच आठवत नाही. भाजी कशी करायची हेच आठवत नाहीये. अशी जी आपली कौशल्य जी आहेत, ती जर अचानक गमावली गेली किंवा लक्षात येत नसतील, तर समजून घ्यायचं, की आपल्याला ब्रेन हॅमरेज व्हायला सुरुवात झाली.
सगळ्यात मोठं श्वास घेण्यामध्ये अडचण येते आणि आपल्या हृदयाची जी गती आहे ती अतिसामान्य म्हणजे असामान्य होऊन जाते. सामान्य राहत नाही. एकदम अचानक धड-धड, धड-धड प्रचंड होतं, घबराट होते. हे सगळ्या याच्यामुळे सुद्धा हृदयाची गती वाढली, तर आपल्याला समजायचं की ब्रेन हॅमरेजची ही लक्षणं आहेत. आणि खूप गंभीर प्रकरण असेल, तर संवेदनाही जातात. चेतना जी आहे ती गमावली जाते. म्हणजे तो माणूस बेशुद्ध अवस्थेत जातो. त्याला आपण म्हणतो की तो कोमात गेला. ही ब्रेन हॅमरेजचं लास्ट स्टेज. त्या कोमातनं बाहेर येणारी अगदी 5% 10% पेशंट आहेत की ते कोमातनं बाहेर येऊ शकतात. पण ब्रेन हॅमरेजच्या प्रकरणामध्ये ही स्थिती किंवा ही परिस्थिती खूप कठीण आहे. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. मग याच्यावरती उपाय काय? जर मला उच्च रक्तदाब आहे, तो मी नियंत्रणात ठेवलाच पाहिजे. मी जर तो उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर मला हा त्रास होणार म्हणजे होणार आहे. मी धूम्रपान करत असेल, मी मद्यपान करत असेल, तर मला ते त्वरित थांबवायचं आहे. त्याच्यामुळे मला हे विकार होण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला जर मेंदूज्वर असं होऊ नये असं वाटत असेल, तर आपला जो 350 डॉक्टरांनी बनवलेला सकस तंत्रिका हा आपल्याला रक्त ह्या सगळ्या ह्याच्यापासून वाचवतो आणि दुसरं म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये सुंदर असं हिमालयातील अतिशय दुर्मिळ अशा ब्राह्मीपासून बनवलेलं ब्रेन हेल्थ. ही जर एक टॅबलेट जर आपण घेतली रोज सकाळ संध्याकाळ, तर आपण या सगळ्या विकारांपासून स्वतःची सुटका करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे, की आम्ही जर टू व्हीलर चालवत असू, तर आम्हाला हेल्मेट लावलंच पाहिजे. हेल्मेट घातलंच पाहिजे. जर आम्ही हेल्मेट घालणार नाही, अपघात झाला, तर आम्हाला काय होतं, इतके वर्ष झाले मी गाडी चालवतोय, मला काही फरक पडत नाही, सोडून द्यायचं. घटना केव्हाही होऊ शकते. त्याला वेळ लागत नाही. रोज आम्ही 100 किलोमीटर विदाऊट हेल्मेटही जातो. परंतु जर प्रसंग यायचा असेल, तर आम्हाला 200 मीटर वरती जाऊन सुद्धा आमचं हेल्मेट नसलं, तर आमची गाडी येऊ शकते, स्लिप होऊ शकते, आपल्या डोक्याला मार लागू शकतो आणि तिथे आमचं ब्रेन डेड होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. मी जर फोर व्हीलर चालवत असेल, तर सीट बेल्ट लावलाच पाहिजे. त्याची सवय इतकी झाली पाहिजे, की जर मी रिक्षात किंवा बसमध्ये बसलो, तरी माझा हात सीट बेल्टकडे गेला पाहिजे. इतकी सवय आम्हाला ती स्वतःची अंगीकारली पाहिजे. सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या डोक्याला इजा होण्यापासून आपल्याला वाचवायचं. जितकं आपल्याला डोकं शाबूत ठेवता येईल, तेवढं आपल्याला डोकं शाबूत ठेवायचं. कारण ब्रेन हॅमरेज हा कधीही कोणालाही होऊ शकतो आणि ही गंभीर अशी वैद्यकीय स्थिती ज्यावेळेस उद्भवते, जेव्हा मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुटतात, त्यामुळे आपल्या कवटीच्या आत रक्तस्राव होतो आणि तो रक्तस्राव पांगल्यानंतर ही जीवघेणी आणीबाणीची स्थिती तयार होते आणि त्याच्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत मिळणं खूप आवश्यक आहे. जर ती वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर त्याचा रुग्णाच्या जीवनावरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याचा सुद्धा त्याला गमवावा लागू शकतो. म्हणून हे ब्रेन हॅमरेजची जी कारणं आहेत, लक्षणं आहेत आणि उपलब्ध उपचार आहेत, ते आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मग ब्रेन हॅमरेजचे विविध प्रकार आहेत आणि त्या विविध प्रकारामध्ये आणि या स्थितीला जी कारणीभूत असलेले गुणधर्म आहे, याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. डॉक्टर मेंदूतल्या रक्तस्रावाचं निदान आणि उपचार कसं करतात, हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट करण्यासाठी आपण काही गोष्टी ज्या आहेत, त्या आपण समजावून घेऊ. तर ब्रेन हॅमरेजचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे त्यातले आपण 5-6 प्रकार पाहू आणि प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी तो ब्रेन हॅमरेज तो होतो. त्याच्यातला आहे एपिड्युरल रक्तस्राव. हा कवटीचं जे हाड असतं ना आणि त्याच्या बाहेरचा जो पडदा असतो, कवटीच्या आतमध्ये जो बाहेर पडदा असतो, त्याला ड्युरामेटर असं म्हणतात. त्या दोघांच्या मध्ये घडतो. म्हणजे कवटीचा हाड आणि मेंदूच्या बाजूने जे काही पडदा असतो, त्याच्यामध्ये जो रक्तस्राव होतो,
त्याच्यामुळे एपिड्युरल रक्तस्रावामुळे जो आहे त्याला ब्रेन हॅमरेजला ते म्हटलं जातं. दुसरा आहे सबड्युरल रक्तस्राव. ड्युरा मॅटर आणि अॅर्कॉनॉइड झिल्ली हे 2 घटक मेंदूचे. याच्या दरम्यान हा विकसित होतो ब्रेन हॅमरेज. म्हणून त्याच्यावरती आपल्याला डॉक्टर लोक ही सगळी वैद्यकीय भाषा आहे. त्या वैद्यकीय डॉक्टर लोक आपल्याला सगळं समजावून सांगतात, की नक्की काय होतंय. त्यानंतर सब्राकोनॉइड रक्तस्राव म्हणून एक प्रकार आहे. तो सुद्धा अॅर्कॉनॉइड झिल्ली आणि पिया मेटर याच्या दरम्यान घडतो. 5वं आहे इंट्रासेरेब्रल रक्तस्राव. हा मेंदूच्या आतमध्ये रक्तस्राव. तो साधारणतः आपली त्याला आपण टाळू म्हणतो इथे. त्या टाळूमध्ये फुगा आहे. तो फुगा जस्ट फुगतो, त्याच्यामध्ये रक्त असतं. तो फुगा जस्ट फुगतो, त्या मेंदूला रक्त पुरवठा होत राहतो. त्याची ती क्रिया चालू असते फुग्यात. पण हाच जर फुगा फुटला, तर तो सगळ्या मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन माणसाचा जीव त्या सिच्युएशनला वाचत नाही. म्हणून मेंदूच्या किंवा डोकेदुखीच्या किंवा डोक्याच्या कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्यानंतर इंट्राव्हॅस्क्युलर हेमरेज म्हणजे मेंदूच्या ज्या वेंट्रिकल्समध्ये जो रक्तस्राव होतो, त्याच्यामध्ये एक सेरेब्रोस्पायनल असा एक द्रव तयार होतो आणि त्याच्यामुळे ब्रेन हॅमरेज हा होऊ शकतो. ही झाली ब्रेन हॅमरेजचे प्रकार आहेत. ही सगळी वैद्यकीय भाषेतले आपण जर हे करू का त्याचं सगळं विश्लेषण करत बसणं आपल्याला शक्य नाही कारण वेळ सुद्धा आपल्याला पाहिजे. तर ब्रेन हॅमरेजचं जे निदान आहे, तर जेव्हा रुग्णाच्या मेंदूला रक्तस्राव झाल्याची तपासणी दिसून येते. जसं आम्ही टेस्ट करतो, त्या टेस्टमध्ये जसं आम्हाला दिसून येतं, तेव्हा हे लक्षण कळतं. डॉक्टर लोक आपली संपूर्ण शारीरिक तपासणी करतात आणि न्यूरोलॉजिकल सुद्धा तपासणी करतात. त्याच्यामध्ये हे रक्तस्रावाचं जे कारण आहे, याचं निदान दिसून येतं. आपल्या ज्या हेल्थ चेकअप जे आहे आपलं आणि आपली जी मेडिकल हिस्ट्री आहे, ही आपण न्यूरोलॉजिकल न्यूरोलॉजिस्ट जेव्हा जातो, त्यावेळेस आपण त्यांना सांगितली पाहिजे आणि त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल काही लक्षण आहेत का? त्यात काही कमजोरी आहे का? दृष्टी समस्या आहे का? बोलण्यामध्ये अडचण आहे का? ह्या ज्या काही आपल्या मेडिकल हिस्ट्री जी आहे, ही सगळी आपण डॉक्टरांना सांगितली तर ते त्याच्यावरती पुनरावलोकन करतात आणि जर डोक्याला दुखापत झाली असेल, उच्च रक्तदाब सारख्या गोष्टी जर असतील, याचा ते पाहणी करतात आणि त्यानुसार उपचार करतात. सीटी स्कॅन. सीटी स्कॅन जर केलं, तर रक्तस्राव, तीव्र रक्तस्राव जर ओळखायचा असेल, तर त्यासाठी सीटी स्कॅन करणं खूप आवश्यक आहे आणि ते सगळ्यात प्रभावी आहे. त्यामुळे सीटी स्कॅनमुळे रक्त नक्की कुठून त्याचं ठिकाण कुठे आहे, त्याचं प्रमाण किती आहे, किती वेळामध्ये किती फ्लो होतो, हे कारणं जे आहेत किंवा हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला सीटी स्कॅनमध्ये डॉक्टर लोकांना ते कळू शकतं. त्यामुळे सीटी स्कॅन केलं जातं. त्यानंतर आणखीन एक आहे एम-आर-आय, ज्याला चुंबकीय रेझोनान्स इमेजिंग. एम-आर-आय जर केला, तर एम-आर-आयमध्ये सूक्ष्म रक्तस्राव शोधला जातो. जे सीटी स्कॅनमध्ये नाही सापडलं, ते एम-आर-आयमध्ये नक्की सापडणार. रक्तस्राव शोधू शकतो, तो सीटी स्कॅनवर दिसत नाही. विशेषतः तीव्र रक्तस्राव किंवा लहान रक्तस्राव जे आहेत, ज्याला मायक्रो ब्लीड्स म्हणून ओळखलं जातं, त्याच्यासाठी ही टेस्ट खूप आवश्यक आहे. काही-काही परिस्थितीमध्ये आणखीन वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये सेरेब्रल अँजिओग्राफी आहे किंवा कमरेच्या संबंधीचं पंक्चर करणं आहे किंवा ईईजी जे आहे हे केलं जातं आणि ब्लड टेस्ट ह्या ज्या आहेत, त्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये टेस्ट केल्या जातात. त्याही अतिरिक्त चाचण्या आवश्यक आहेत, त्या सुद्धा डॉक्टर लोक करून घेतात. मग ब्रेन हॅमरेजसाठी उपचार काय? तर ब्रेन हॅमरेजसाठी उपचार जे आहे, तर आम्हाला जर हाय ब्लड प्रेशर असेल, डॉक्टरांनी जर त्याच्या गोळ्या दिलेल्या असतील, तर आम्हाला ती रक्तदाबाची औषधं नियमित आणि वेळेवरती घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची कुचराई करायची नाही. त्यानंतर वेदना कमी करणारे औषधं जे आहेत,
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती आपल्याला घ्यायची आहे. किंवा अँटी कॉन्व्हल्सन्स जे आहे ते आम्हाला घ्यायचं आहे. आणि अँटिमेटिक्स जे आहेत, त्या सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्हाला हे औषधं घ्यायची आहेत. शस्त्रक्रिया काही प्रकरणामध्ये जर जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली असेल आणि ती जर टाळायची असेल, तर त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते आणि शस्त्रक्रिया करणं तिथे गरजेचं आहे. तर तज्ञांनी, वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी जर सल्ला दिला, की शस्त्रक्रिया करून हे जर होऊ शकतं बरं, तर करायची. शस्त्रक्रियामध्ये कॅथेटरद्वारे लहान-लहान प्लॅटिनम कॉइल ज्या आहेत, त्या एन्युरिझममध्ये घालून मुख्य धमनीपासून ते सील करतात आणि तो रक्तप्रवाह थांबवतात. त्यानंतर जे आहे, तर क्लिपिंग. या क्लिपिंग या शस्त्रक्रियेमध्ये क्रॅनिओटोमी याची आवश्यकता असते. जिथे रक्तस्राव रोखण्यासाठी एन्युरिझमच्या तळाशी एक लहान धातूची अशी क्लिप ठेवतात आणि तिथला रक्तस्राव बंद करतात. त्या शस्त्रक्रियेच्या प्रकारे त्याच्या खोलात आपण जाणार नाही, कारण ते क्षेत्र आपलं नाही. मग मला जर हे जर काही लक्षणं आम्ही जे समजून घेतली आतापर्यंत, ही जर लक्षणं दिसली तर आम्ही डॉक्टरांना कधी भेटायचं? तर ब्रेन हॅमरेज होत असल्याची जर आपल्याला शंका असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना भेटायचं. मला डोकेदुखी होते, मायग्रेनचा त्रास आहे, माझा उच्च रक्तदाब आहे, तर मला डॉक्टरांना भेटायचंय. जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झालेली असेल, तर आणि डोक्याला जर धक्का बसला असेल, मार बसला असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना भेटायचंय. ते सीटी स्कॅन करून घ्यायचे. कारण लहानपणी खेळताना पडला त्याच्या खूप दिवसांनी सुद्धा ते उद्भवू शकतं म्हणून डोक्याला मार लागल्यानंतर आम्हाला डॉक्टरांना भेटून वैद्यकीय उपचार घ्यायचे ते. तीव्र डोकेदुखी असेल, चक्कर येणं असेल किंवा बधिरता येत असेल, अशक्तपणा येत असेल, हातापायाला मुंग्या येत असतील, तर अशा लक्षणांमध्ये आम्हाला त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटायचं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करायचा आहे. मग जर त्यापेक्षा ब्रेन हॅमरेजच होऊ नये असं जर वाटत असेल, तर आम्हाला प्रतिबंधही करता आला पाहिजे. मग ब्रेन हॅमरेज रोखण्यासाठी काही व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं खूप आवश्यक आहे. यामध्ये आपलं उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवा. आम्ही रोज सकाळी व्यायाम इतकं छानपैकी आम्ही सगळेजण वर्कआउट करतोय. आम्ही सगळं सकस संतुलित आहार घेतोय. आम्ही विविध प्रकारचे टॅबलेट रूपी आहार घेतोय. 14-15 प्रकारचा तो आहार आहे. तो जर आम्ही नियमितपणे घेतला, तर उच्च रक्तदाब मला स्वतःला जे उच्च रक्तदाबाच्या ज्या गोळ्या होत्या, 7 गोळ्या माझ्या चालू होत्या. डॉक्टरांनी अ, या सकस संतुलित आहार मी कम्युनिटी जॉइन केली. त्यानंतर मला 4 महिन्यामध्ये डॉक्टरांनी माझ्या 4 गोळ्या 5 गोळ्या बंद केल्या. आता 2च गोळ्या आहेत. त्यातही माझी ब्लड प्रेशरची जी गोळी आहे, तिची जी पॉवर होती, ती सुद्धा एकदम अर्ध्यावरती आणली आणि डॉक्टरांनी सांगितलं, की हे अशाच प्रकारे जर सगळं हे केलं, तर तुझ्या ह्याही गोळ्या बंद करेल. म्हणजे मला उच्च रक्तदाब आहे, तो जर मी नियंत्रित ठेवायचा असेल, तर मला रोज नियमित वर्कआउट केलं पाहिजे, सकस संतुलित आहार घेतलाच पाहिजे आणि माझ्या ब्रेनसाठी मला ब्रेन हेल्थ हे मला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नियमित तपासणी. खूप लोकांना एक सवय लावून घ्यायची. आम्हाला जर खूप लांबच्या प्रवासाला जायचं राहिलं, तर आम्ही गाडी गॅरेजला दाखवतो, तपासून घेतो. मग आम्हाला जर आमचं शरीर आहे, तर आम्हाला दर 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी स्वतःच्या सगळ्या तपासण्या करून घेणं खूप आवश्यक आहे. काही लोकं म्हणतात, "हे कशाला हात दाखवून अवलक्षण? जे नाहीये ते अज्ञानात चूक आहे. नाही केलं तर काय फरक पडतो? ते कळून घेतलं तर किती त्रास होतो? नाग हे कोण लचान मागे लावून घेईल." असे बरेच आपले मित्र परिवार जो आहे, तो सगळं आपल्याला याच्याबद्दल सांगत असतो. पण मला जर माझं हेल्थ व्यवस्थित ठेवायचं असेल, तर नियमित वर्कआउट, नियमित तपासण्या करणं मला गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी जी मला औषधं दिलेली आहे, ती न चुकता वेळेवरतीच घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिठाचा वापर कमी करणं. जर मिठात अतिप्रमाणात जर केलं, तर त्याच्यामुळे सुद्धा ब्रेन हॅमरेजची शक्यता आहे. काही-काही लोकांना घास न खाता त्याच्या आधीच सगळ्याच्यात मीठ टाकण्याची सवय. त्यामुळे मिठाचा वापर पूर्ण माणसाने समजून घ्यायचं, की आपल्याला मीठ आहे की नाही हे कळलंच नाही पाहिजे. चव नाही आली पाहिजे. म्हणजे मला मिठाची चव लागता कामा नये. आहे, नाही काही फरक पडत नाही. पण वरून मीठ घ्यायचं नाही. आणि
सकस आहार न चुकता दिवसातनं 2 वेळा तरी किमान घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही हा सकस संतुलित आहार घेऊ, त्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्रेन हॅमरेजची लक्षणं उद्भवायची कारण होत नाही. त्यानंतर कोलेस्ट्रॉल असा आहार, जो आम्हाला आमच्या कम्युनिटीमध्ये मिळतो, नाईट वर्क. जबरदस्त असं नोबेल पारितोषिक मिळालेलं हे नाईट वर्क हे जर आम्ही घेतलं, तर आमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. आमची हृदयाची गती जी आहे ती संतुलित राहते. आम्हाला कफाचे विकार असतील तर ते आमचे जातात. आमचं शरीर हेल्दी होतं. श्वास नियंत्रित राहतो, रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च असो किंवा लो असो. पण त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत झोप लागते, स्वप्न सुद्धा पडत नाही. जे नाईट वर्क घेतात त्यांना अनुभव येत असेल. म्हणून आम्हाला आमच्या कोलेस्ट्रॉल वाढणार नाही असा जो आहार आहे, तो आम्हाला घ्यायचा आहे. सर्वात महत्त्वाचं रोज सकाळी उठून नियमित व्यायाम करायचा आहे. आम्ही जर एक दिवस वर्कआउट नाही केलं, तर आम्हाला बेचैनी आली पाहिजे. रोज नियमित व्यायाम जर आम्ही केला, तर आम्ही ब्रेन हॅमरेजपासून स्वतःचा प्रतिबंध करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यसन, धूम्रपान असेल, मद्यपान असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे हे कोकेन असेल किंवा अफीम वगैरे बऱ्याच प्रकारचे खूप लोकांमध्ये आपण समाजात पाहतो, की अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची त्यांना व्यसन आहेत, ते सगळे व्यसन आपल्याला थांबवले पाहिजे. त्यानंतर ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी उच्च रक्तातली जी साखर आहे, त्यामुळे रक्तवाहिन्यांचं कालांतराने नुकसान होऊ शकतं. आमचे ग्रेट कोच आणि मेंटॉर नेहमी सांगतात, की गोळ्या घेतल्याने शुगर हा किंवा डायबिटीज हा विकार जात नाही. तो रोखला जातो आणि त्या गोळ्यांचा साइड इफेक्ट होतच असतो. पण मला त्या गोळ्याच घ्यायच्या नाही मला शुगर असेल तर ती एकदम कमी करायची असेल, तर सकस संतुलित आहार घेतलाच पाहिजे आणि नियमित व्यायाम केलाच पाहिजे. हे जर केलं तर या ज्यांच्यामध्ये उच्च रक्त म्हणजे उच्च रक्तातल्या साखरेमुळे किंवा हाय शुगरमुळे त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या कमकुवत होतात आणि त्यामुळे सुद्धा त्या फुटण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे ते एक आपण घेतलं पाहिजे. डोक्याला जर दुखापत झाली असेल, तर आपल्याला त्याची काळजी घ्यायची, की माझ्या डोक्याला दुखापतच होणार नाही म्हणून मी हेल्मेट, सीट बेल्ट या गोष्टी अगदी नियमितपणे वापरल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे माझ्यासारखे पेशंट्स आहेत, की ज्यांना रक्तपातळ होण्याची गोळी चालू आहे, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं प्रमाण कमी जास्त करायचंय, स्वतःच्या मनाने बंद करायचं नाहीये. आणि त्याच्या नियमित तपासणी आपली आपली करायची. ब्रेन हॅमरेज बरा होऊ शकतो का? तो हो. मेंदूतील रक्तस्राव ही जरी गंभीर स्थिती आहे, त्यासाठी वैद्यकीय उपचार आवश्यक आहे. मेंदूतील रक्तस्राव पूर्णपणे बरा होणे म्हणजे बरा करणे नेहमीसाठी जरी शक्य नसलं, तरी मेंदूच्या उपचारात जर त्वरित रक्तस्राव थांबवला, तर त्याचे परिणाम लक्षणीय असे दिसून येतात. मेंदूच्या रक्तस्रावामुळे एखादी व्यक्ती वाचू शकते का? तर होय. ब्रेन हॅमरेजपासून वाचणं शक्य आहे. ते अनेक गोष्टीवरती अवलंबून आहे. जसं रक्तस्रावाची तीव्रता, त्याचे स्थान, उपचाराचा वेग आणि रुग्णाचं एकूण आरोग्य या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ही भूमिका बजावताना स्वतःची योग्य काळजी घेणं आणि तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं आहे. पण योग्य काळजी आणि करणारे बरेच लोक जे आहेत, ते अनेकदा आपली गमावलेली शक्ती जी आहे आणि गोष्टी आहेत त्या परत मिळवू शकतात. म्हणून आपल्याला नियमित व्यायाम, सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. मग ब्रेन हॅमरेज जो आहे तो वेदनादायक आहे का? येस. मेंदूतल्या रक्तस्रावाच्या सर्वात सामान्य लक्षणापैकी एक म्हणजे अचानक तीव्र डोकेदुखी आहे, जी अनेकदा एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट डोकेदुखी म्हणून नोंदवली जाते. पण ब्रेन हॅमरेजमुळे जी वेदना होत नाही किंवा काही लोकांना डोकेदुखीशिवाय इतर ब्रेन हॅमरेजची चिन्ह आणि लक्षणं जाणवू शकतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय करायचं नाही, हे सगळ्यांनी मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. जर तीव्र डोकेदुखी, अचानक अशक्तपणा, सुन्नपणा,
बोलण्यात किंवा समजण्यात अडचण इत्यादी लक्षणं आढळले, तर डॉक्टरांना भेटायचंय. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही किंवा वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करायचा नाही. ही सगळ्यात मोठी काळजी घ्यायची. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचं योग्य पालन करायचंय. आपण किती हुशार असलो, किती आपल्याला ज्ञान असलं, तरी आपली बुद्धी या बाबतीत उपचार घेण्यासाठी चालवायची नाही. आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायची आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करायचे. पुरेशी विश्रांती घ्यायची आणि आपल्या शरीराला बरं होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. विश्रांती ही खूप आवश्यक आहे. आपल्या कम्युनिटीत सुद्धा आपण 1 आठवड्यातला 1 दिवस आपण सुट्टी घेतोय, कारण आपल्या शरीराला विश्रांती मिळाली पाहिजे. वैद्यकीय परवानगीशिवाय कोणतंही कठोर परिश्रम करायचं नाहीये किंवा शारीरिक हालचाली करायच्या नाहीये. जर मला ब्रेन हॅमरेजचं लक्षण असेल, तर मला कुठलंही शारीरिक हालचाल अशी कठोर करायची नाहीये. फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि सकस संतुलित आहार नियमित घ्यायचा आहे. पण अल्कोहोल आणि धूम्रपान करायचं नाहीये. भरपूर पाणी प्यायचंय. नशेची औषधं कुठेही घ्यायची नाहीयेत. पाण्याचं प्रमाण जे आपल्याला सांगितलं तर आपले कोच सांगतात त्या प्रमाणामध्येच आपल्याला पाण्याचं जे आहे ते नियोजन करायचंय. डॉक्टर जे उपचार करतील, डॉक्टर जे काही औषधं लिहून देतील, तर कृपा करून डॉक्टरांना सहकार्य करायचंय. मी किती हुशार असलो तरी डॉक्टरांच्या पुढे नाही, कारण आम्ही फक्त लिहिलेली पुस्तक वाचतो. डॉक्टर हे भगवंताने लिहिलेलं पुस्तक असतं. शरीर पोस्टमॉर्टम करतात तेच ते शरीराचं पूर्ण त्याचा ते अभ्यास करतात. फॉलोअप आणि अपॉइंटमेंट जे आहेत ते नियमितपणे घ्यायचे आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. ध्यान करायचंय, योगा श्वासोश्वासावरती नियंत्रण करण्यासारखे जे व्यायाम आहेत किंवा ताणतणाव कमी करण्यासारखी जी व्यायाम आहेत ती आम्हाला करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर द काउंटर डॉक्टरांचा सल्ला न घेता ओव्हर द काउंटर कोणतंही औषध घ्यायचं नाही. जर आम्हाला किंवा इतरांना कोणाला मेंदूतील रक्तस्राव होत असल्याचा संशय असेल, तर ताबडतोब न्यूरोलॉजिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यापैकी कोणती लक्षणं दिसली, त्या उशीर न करता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल जर केलं, तर त्याला ब्रेन स्ट्रोक होण्यापासून आपण वाचवू शकतो. जर विलंब केला, तर रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. कारण ब्रेन हॅमरेज नंतर जो स्ट्रोक बसतो, त्याच्यापासून पहिले 3 ते 4 तास जे आहेत, ते खूप महत्त्वाचे असतात. पण बहुतांश काय होतं, की 3 ते 4 तास जे आहे ना, आम्ही घरगुतीच उपचार करत बसतो आणि त्यानंतर डॉक्टरांकडे येतो आणि त्यावेळेस तिथं उशीर झालेला दिसून येतो आणि मग डॉक्टर म्हणतात, "मी काही करू शकत नाही." त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक वरिष्ठ फिजिशियन आहेत डॉक्टर कमलजीत सिंग कॅथ कैंथ यांच्या म्हणण्यानुसार ज्यांना उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आणि जे लोकं जास्त प्रमाणात दारू आणि सिगारेटचं सेवन करतात, त्यांना पॅरालिसिसचा धोका सगळ्यात जास्त असतो आणि ब्रेन हॅमरेजचा धोका त्या लोकांना जास्त असतो. म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यांपासून जर आम्हाला सुटका करून घ्यायची असेल आणि तंदुरुस्त राहायचं असेल, तर हॅपी हेल्थी कम्युनिटी आपली आहे. त्या कम्युनिटीला जॉइन व्हायचंय, रोजचा नियमित व्यायाम करायचा आहे, सकस संतुलित आहार घ्यायचा आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. आणि हे जर आपण या कम्युनिटीमध्ये राहून हे जर सगळं केलं, तर आपण ह्या सगळ्यात मोठ्या अशा ब्रेन हॅमरेजच्या धोकादायक आजारापासून स्वतःला वाचवू शकतो आणि आपण आपलं जीवन, आयुष्य खूप सुंदररित्या जगू शकतो. ही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आज आपण ब्रेन हॅमरेज या आजाराबाबतची माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली, उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा. कम्युनिटीचे मला ही ब्रेन हॅमरेजची माहिती देण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आदरणीय गिरगुणे सर आणि आपल्या सगळ्या कम्युनिटीतले ग्रेट